दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज रात्री 10:30 वाजता महापौर हिंगोरी आहेर आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त अमित रंजन, पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्यासह विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोदावरी घाट, गाडगे महाराज पूल, सराफ बाजार आदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी अधिकाऱ्यांनी गोदावरी नदीची सद्यस्थिती, धरणातून सुरू असलेला विसर्ग, नदीची इशारा व धोका पातळी तसेच संभाव्य पूरस्थितीचा सविस्तर आढावा घेतला। वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली। अधिकाऱ्यांनी सांगितले की मुसळधार पाऊस कायम राहिल्यास रात्री उशिरा गंगापूर धरणातून विसर्गात वाढ करावी लागू शकते। त्यामुळे पूर नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन, महापालिका, पोलीस, अग्निशमन दल आणि महसूल विभागासह सर्व यंत्रणांना रात्रभर सज्ज राहून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करतोय की आता आम्ही पूर परिस्थितीची पाहणी करतोय। आपल्याला जी धोकादायक परिस्थिती वाटत होती ती जी लेवल आहे 19,000 क्युसेकची ती आपण आता गाठलेली आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी असतील, मी असेल, आमच्या प्रशासकीय सगळे अधिकारी आम्ही बघायला चाललो आहोत। पुराजवळ कुणीही येऊ नये आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते। रात्रीतून जर पाऊस वाढला तर त्याच्यामुळे सतर्कतेचा इशारा जारी आहे। नागरिक विचारताय रात्रीतून पाणी सोडणार आहेत का? रात्रीतून पाणी जर पाऊस वाढला तर सोडावं लागेल, म्हणून आम्ही तुम्हाला सतर्कता काय बाळगायची ते दर तासाला इन्फॉर्म करत आहोत। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेषतः गोदावरी नदीकाठ, घाट परिसर आणि सखल भागात अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन केले असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे। करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।